नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ। मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय। तर आज मी आलोय खारघर येथे असलेल्या फिश टनेल एक्सपो बघण्यासाठी आणि आता मी या फिश टनेल एक्सपोच्या पाठीमागे आहे आणि हा बघू शकता जबरदस्त नजारा आहे आणि खूप दिवस झाले हा ओपन आहे आणि पुढे ह्या जानेवारी महिन्याच्या 28 तारखेपर्यंत हा ओपन राहणार आहे। तर चला आधी तिकीट काढूया। फर्स्ट टाइम आलो आणि इकडे बाईक पार्क केली आहे। पार्किंगची सुविधा चांगली आहे। इथं बाईकची पार्किंग 20 रुपये आहे। त्याच्यानंतर या साईडला 4 व्हीलर आहे, तर 4 व्हीलरची पार्किंग 50 रुपये। थोडा पार्किंग रेट थोडासा जास्त आहे। तर हे झालं पर्सनल व्हेकलचं। त्याच्यानंतर जर तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टने येत असाल तर तुम्हाला हायवे जवळ आहे, बसने येऊ शकता। त्याच्यानंतर आपण लोकल रेल्वेचं बेलापूर स्टेशन आहे, तिथून तुम्ही मेट्रो पकडून खारघर जे गाव आहे त्याचं स्टेशन आहे तिथे येऊ शकता। नाहीतर मग जे मेन स्टेशन आहे लोकल रेल्वेचं खारघर स्टेशन तिकडे येऊ शकता। तर सुरुवातीलाच आपल्याला हा खूप मोठा असा जो मासा होता ना, पिराणा, त्या टाईपमधला हा मासा आहे। समोर खूप मोठा आहे, जबरदस्त भारी वाटते। तर चला आधी तिकीट काढायला जाऊया। या साईडला तिकीट घर आहे, पर हेड 100 रुपीज आहे। बिलो 3 इयर्स फ्री आहे। त्याच्यानंतर अबोव 3 इयर्स तुम्हाला 100 रुपीज आहे आणि याचं टायमिंग आहे दुपारी 3 नंतर ते रात्री 10 पर्यंत। आणि त्याच्यानंतर मग इकडे ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ना त्या अवेलेबल आहेत। ओके दोस्त, आपलं नाम सलीम शेख। तर हे 100 रुपीचं तिकीट आहे। इकडे ऑनलाईन पण सुविधा अवेलेबल आहे। जर तुम्ही कॅश नसेल घेऊन येतात तरी तुम्हाला UPI वगैरे चालते, त्याच्यामुळे तो एक प्रश्न सुटते। तर चला आता आतमध्ये जाऊया, लेट नको करूया। पूर्ण इथे एक शार्क दिला आहे आणि मेन जिथे एंट्री आहे ना तिथला हा शार्क बघा आणि या शार्कच्या तोंडामध्ये जातो असा आहे। म्हणजे या फिश टनेलमध्ये आपण जाणार आहोत, ते एक जबरदस्त आहे। आणि समोर जी ग्रॅफिटी आहे ना ती जबरदस्त आहे आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे। सो मी पण खारघरला कामासाठी आलो होतो, त्याच्यानंतर मग हा जो ग्रॅफिटी बघितली त्याच्यानंतर म्हटलं काय आहे काय आहे, तर हे बघण्यासाठी आता आलो आहे आणि आता हा टनेल एक्सपो आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तर चला आतमध्ये कसं आहे ते बघूया। ही एंट्री जबरदस्त आहे आणि पूर्ण हे वरचं आहे ना ते 3D वाटते, लाईट दिली आहे ना त्याच्यामुळे भारी वाटते। तर ही एंट्री आहे, तिथं तिकीट चेक होतं। चला आतमध्ये जाऊया। तर मेन एंट्रीमधून आतमध्ये आलो ना की आपल्याला फायर एक्सटिंग्विशर बघायला वाटतं, म्हणजे सेफ्टीचा खूप इथं छान यांनी काळजी घेतलेली आहे। ठीक आहे, तर चला आता आपण आतमध्ये जाऊया। फिश टनेल एक्सपो सुरू होणार आहे। इकडे ACs वगैरे लागलेले आहेत, सो आतमध्ये गरम वगैरे होणार नाही त्याची काळजी घेतलेली आहे। तर सुरुवातीला झाल्यावर तुम्हाला इकडे वॉर्निंग भेटते, नो फ्लॅश कॅमेरा आणि डू नॉट टच, इकडे टच करू नका। आणि त्याच्यानंतर सेल्फी वगैरे अलाउड आहे। सो फर्स्ट आपल्याला ॲक्वेरियम आपल्याला समोर दिसलेला आहे आणि इथं गोल्डन फिश आहेत, जबरदस्त छोटे छोटे गोल्डन फिश आहेत आणि खूप भारी वाटत आहेत। मला माझ्या घरी असलेली फिश टँक आठवली, त्यावेळी माझ्याकडे 7 मासे होते, त्याच्यामुळे मला हे एक प्रेम आहे आणि जबरदस्त आहे। थोडी क्लिनिंग पण आहे, 1-2 मासे मेलेत पण इकडे। ठीक आहे, आणि हे चालेल। चला आता पुढे जाऊया। अरे हे पण आहे, हे थोडं हां हे ॲक्च्युअलमध्ये ते पिंक होतं, हे थोडासा गोल्डिश कलर आहे। हे पण आहे बघा, काय छान वाटतंय। आणि जास्त मूवमेंट करत नाहीत, एका जागेवर असे म्हणजे स्टेशनरी आहेत, छोटी छोटी मूवमेंट करत आहेत। चला या साईडची फिश टँक बदल आहे। ठीक आहे, पुढे जाऊया। हो हे 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 वेगळे आहेत थोडेसे, हे मासे बघा जवळून। ॲक्च्युअलमध्ये कॅमेरामध्ये कसे दिसत मला माहीत नाही, पण असं बघायला भारी वाटतं। हा बघा, वाव काय भारी आहे यार, जबरदस्त जबरदस्त। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इथे व्हाईट, गोल्डन, ब्लॅक, ते काय माहिती मासे वरती जातं। मला वाटतं आत्ताच खाणं टाकलं आहे यांना, म्हणून हे सगळं जाऊन तिकडे कोपऱ्यात बसले, यांना खाणं टाकून झालेलं आहे। सो हे बघा, हां बरोबर, हे बघा यांचं काहीतरी खाऊ टाकलं आहे त्याच्यामुळे हे सर्व मासे वरती आहेत बघा, हे बघा। ठीक आहे, चला जाऊया पुढे येऊया। लेफ्ट राईट आता बघा इकडे लेफ्टला झालं की राईटला परत लेफ्ट राईट असे आहेत, त्याच्यामुळे भारी मजा येते। हे बघा हे पिंक आणि गोल्डन 2 कलर मिक्स आहेत। हां हे बघा, हे कुठले आहेत माहीत नाही, त्या खवली वाटतात मला, आमच्या भाषेत खवली, आणि ते काट्या टाईप आहेत, थोड्याफार तसंच वाटतात, व्हाईट असल्या कारणाने असं वाटतात। हो 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 एकदम छोटे छोटे आहेत यार, मस्त आहेत मासे, भारी वाटतात। खूप जास्त क्वांटिटीमध्ये आहेत ना तर बघायला आणखी भारी वाटतं। हे कसे वाटतात तुम्हाला? चांगले वाटतात ना? काय नाव तुझं? ओके
जशी जशी संध्याकाळ झाली आहे तशी अशी गर्दी वाढायला लागलेली आहे आणि खूप लोकही फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आहेत आणि लहान पोरांना स्पेशली आणलेले आहेत त्यांच्यासाठी म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे हे बघा. आणि लहान पोरांची क्युरियोसिटी बघा. हे काय कसं वाटतंय? छान वाटतंय ना. यांचं काय नाव माहिती आहे का तुम्हाला? आफ्रिकन आहे का? ओके. हे एंजल इकडे नावं पण दिली आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर. एंजल नाव दिलेलं आहे. हे बघा हे ब्लॅकवाले आहेत बघा. हा इकडे टायगर ऑस्कर दिलेला आहे. हा हे जबरदस्त आहे. ह्याचा कलर भारी आहे. टायगर ऑस्कर याचं थोडंसं पाणी खराब झालं ना त्याच्यामुळे असं नीट क्लीन दिसत नाही पण अशा उघड्या डोळ्याने भारी वाटतात. हा मासा मला आवडला आहे. जबरदस्त दिसतंय बघा. ब्लॅकवाला बघा. 10 ते 15 फिश टँक झाल्यात आणि आता ही विटॅमिन कोय हे फिश आहेत बघा. यांची इंग्रजी नावं पण खतरनाक आहेत पण जबरदस्त आहेत मासे. त्याच्यानंतर SK गोल्ड फिश मला माहिती होतं पण SK गोल्ड समथिंग काय माहीत नाही. हे बघा हे जबरदस्त आहे आणि यांची साईज पण मोठे आहे. म्हणजे जसे जसे तुम्ही त्या स्टार्टपासून इकडे एंडिंग पण येतात ना तसे तसे माशांची साईज पण आहे ना म्हणजे मोठे मासे लागतात. आता शेवटी एकदम आपल्याला शेवटची टँक लागलेली आहे ह्या रोची. त्याच्यामध्ये झेब्रा आहेत. झेब्रा प्राणी मी ऐकला होता. माशाचं नाव झेब्रा आणि एकदम छोटे आहेत म्हणजे एवढे माझ्या बोटाचे एवढे आहेत. जबरदस्त आहे बघा. आणि दिसत पण नाही ना. हे बघ खाली पण आहेत बघा. इथे तुम्हाला दिसतात का बघा. हे म्हणजे जे कलर मॅच होते ना मातीसोबत ते समजून पण येत नाहीत आणि लहान पोरं खूप एन्जॉय करतात. हे इम्पॉर्टंट आहे. चला आता एक रोज संपलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी AC वगैरे लागले त्याच्यामुळे आतमध्ये आल्यावर तुम्हाला असं वाटणार नाही की गरमी वगैरे होणार नाही. ते एक चांगली हे केली. अरे बापरे ही सेकंड रो आहे. हे पुन्हा एकदा गोल्ड फिश आहेत. त्याच्यानंतर मग हे कॉमन कार्प पण बघितले आपण. आता एक नवीन मासा बघायला भेटणार आहे काबुटो. हे बघा हे सगळेजण येऊन याच कोपऱ्यात थांबले. अरे यार इकडे या मध्ये वगैरे यार काय करता इथं. आणि हे बघा हे या कोपऱ्याला आहे म्हणजे थोडेसे त्या कोपऱ्याला थोडेसे या कोपऱ्याला आणि मध्ये काय नाही सगळं रिकामं ठेवलं आहे. अरे यांना कोण सांगेल काय यार यांना बोलणार. या ना तिकडे. काय बाबा ह्या तर यांची प्रजाती तशी असणार नावानुसार पण वाटते. हा एकटा आला परत घुसलाय. चला आता पुढे जाऊया. हनी गौरामी समथिंग काहीतरी आहे. हे बघा हे जबरदस्त आहे बघा. चला त्याच्यानंतर इम्पोर्टेड कार्प. हे मस्त. त्यांचं कलर कॉम्बिनेशन भारी आहे. रेड तो गोल्डन व्हाईट ब्लॅक समथिंग. आणि हा बघा काय वाटतो भारी. मला नाही माहिती तुम्हाला कसं दिसतोय कॅमेऱ्यामध्ये पण दिसायला तर एकदम जबरदस्त आणि क्यूट आहे. हा वाला चला पुढे जाऊया. हो तिलापिया समथिंग हे याचं नाव आहे. हे नाव वाचत जातो तुम्हाला. एकटाच आहे हा. किंग आहे मला वाटतं. कसला एकटा आलाय बघा. हो एकटा. क्या रे क्या बोलताय. तू दुसऱ्या माशाने खात असणार म्हणून तुझ्यासोबत एकटाच तुला ठेवला आहे म्हणून एकटा राहायला लागते. हो म्हणून आहे सर्वांचा विचार करायचा. चला आता दुसरी एक टँक आहे कोमॅट म्हणून समथिंग मासा आहे. गोल्ड आणि व्हाईट कलर याच्यामध्ये येते. हे 2 कलर आहेत. ठीक आहे. चला त्याच्यानंतर मोस्टली कार्प आहेत सर्वकडे. कार्पचे जास्त फिश टँक बघायला भेटतात. तुमच्याकडे घरी फिश टँक असेल किंवा फिश टँक घ्यायचा विचार करत असाल ना तर तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे मासे बघायला भेटतील जे ॲक्च्युअलमध्ये जेव्हा ॲक्वेरियमला जातो म्हणजे जिथं फिश टँक असतात किंवा ॲक्वेरियम असतो ना तिथं बघायला नाही भेटत. इथे जास्त व्हरायटी आहे त्यामुळे आणखी तुम्हाला हेल्प होईल. हे रेड कार्प आहेत बघा. जबरदस्त आहेत. एकदम छोटे आहेत पण डोक्याच्या इथं बघा असं त्यांचं मोठं रेडवालं आहे त्याच्यामुळे आणखी अट्रॅक्टिव्ह वाटतात. आणि एकदम साईज छोटी आहे पण त्यांचे असे अंगाने खूप मोठे आहेत. जाडजूड. आपल्या सिंपल मराठी भाषेत जाडजूड आहे.
हे बघ कसले फुगले, हे किती खात असतील ना, त्यांना खाणं खूप लागत असेल. मला वाटतं खाणं टाकून झालं आहे, कारण सगळे ऑलमोस्ट आता खाली यायला सुरुवात झाली आहे. मधले आहेत ना खाऊन खाऊन संत झालेत बघा, हे हालत पण नाही. आणि हे खाण्याचे शोधतात, हे छोटे मासे आहेत ना, हे चुलबुल पांड्यासारखे धावतात इकडे तिकडं. चला तर पुढे जाऊया. अरे ब्लॅक मूर, वाव भारी आहे रे, ब्लॅक ब्युटी जबरदस्त. मी सर्वच फिश टँक दाखवत नाही, थोड्या फिश टँक ठेवतो ज्या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही, जेणेकरून तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला थोडंसं एक्साइटमेंट राहील. अगोदरच बघितलं तर एक मजा निघून जाईल. हे व्हाईट टिनफॉल आहे. चला. हो हो हो, आफ्रिकन कॅटफिश, कॅटफिश. हो हो, हे बघा, हे चिवण्या टाईप वाटतात रे. आपली चिवणी आपली असतात ना, तर तुम्ही उरण आणि रायगड बघायला तर तुम्हाला चिवणी माहीत आहे, तसे तसे वाटतात. हे वेगळंच आहे, डेंजर वाटतात. हे असं तोंड असं आहे ना, असं वरती ठेवतात असे आणि मूव करतात. हे बघ, हे एकमेकाच्यात पण भांडणं चालली त्यांची. आता फायनली एक असा मासा जो सर्वांना माहीत असतो, शार्क. आणि शार्क आपल्याला इकडे बघायला भेटतात. दोघे जण आहेत, नरमध्ये असेल म्हणून दोघे. ए वरती या रे, व्हिडिओसाठी तरी या. होय काय यार, हे रागावलेच वाटतं आपल्यावर. होय, हे कोपऱ्यात जाऊन आहे ना, त्यांनी माती बघा त्याची वरती केलेली आहे तिकडची रागाने. तुम्ही पॅरोट पक्षी बघितला असेल, पण पॅरोट मासा पण असतो. हा बघा, आता आपल्याला इथं बघायला भेटतं. इथे थोडंसं पाणी खराब झालं, त्याच्यामुळे एवढे व्यवस्थित दिसत नाही, पण हे आहे. ह्या साईजमधला ॲट्रॅक्टिव्ह मासा बघा. हा पिराणाची मला आठवण आली. पिराणा जो पिक्चर बघितला त्याचा तसाच मासे होते. हा बघा, याचं नाव नाही इथं दिलेलं, त्याला सांगितलं असतं, पण हा बघा एकटाच जबरदस्त वाटतं. हे टर्न बघा कसे घेतात. जेव्हा ते लेफ्टला घेतात ना, तेव्हा त्या साईडचा ती जो त्यांचा पाठीमागचा पंखा आहे ना, तो मूव्ह करतो आहे बघा. आणि हे नॉर्मल जे पुढचे आहेत ना व्हाईटवाले, ते बघा नॉर्मल म्हणजे जे आपण थारा काढण्यासाठी कसं आपण हात मारतो तशी करतात. हे मुवमेंट त्यांची समजून येते बघा. आता हात ह्याच साईडला टर्न मारतो, ह्या साईडला जेव्हा टर्न मारेल ना, तेव्हा ही सेफ्टी आहे ना, जी ह्या साईडला येईल. हे जे आपण मेकॅनिझम वापरतो विमानमध्ये, ते सेम मेकॅनिझम याच्यात वापरलेलं आहे. आतापर्यंत माझ्या 2 रो फिरून झाल्यात आणि आता आपण 3ऱ्या रोमध्ये जाणार आहोत. तर ह्या टनेल एक्सपोचा हा मेन टनेल आहे, जिथं संपूर्ण तुम्ही नजर जाईल तिथपर्यंत हा टनेल आहे. आणि या पूर्ण टनेलमध्ये आपल्या डोक्यावरनं पूर्ण मासे असणार आहेत. सो हा प्रवास खूप भारी होणार आहे या एक्सपोमध्ये जर तुम्ही येत असाल तर. ही पूर्ण एक टँक आहे. त्याच्यानंतर इथं ओके जबरदस्त ऑक्सिजन पण दिलेलं आहे इथं. आणि त्याच्यानंतर हे खतरनाकवाले आहेत. ब्लॉग करता करता स्वतःला शूट करता राहायचं झाले की माझे पण फोटो त्या माझ्यासोबत घ्यावे अशी इच्छा झाली. आणि आता कुठे जाऊन थोडीशी गर्दी कमी झालेली आहे. आता कुठे 15-20 मिनटं मी इथे थांबलो, त्याच्यानंतर आता कुठे शूट करायला भेटले. आणि जबरदस्त मासे आहेत पाठीमागे बघायला भेटतात. आणि चांगले चांगले शॉट घ्यायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर ठीक आहे. तर हा संपूर्ण टनेल आहे आणि जबरदस्त आहे आणि खूप मोठा आहे. जाऊया आपण हळूहळू हे मासे बघत. प्रत्येकजण इथे येऊन कॅमेरा बाहेर काढतो आणि फोटो करतो, फोटोशूट करतो. एवढे अट्रॅक्टिव्ह आहे. जेवढे मासे तिथं अगोदर बघायला भेटले ना ॲक्वेरियममध्ये, त्याच्यापेक्षा कितीतरी अट्रॅक्टिव्ह मासे आपल्याला इथं बघायला भेटतात या मेन ॲक्वेरियममध्ये. चला आता हा अर्धा फेज झाला आहे आणि अजून अर्धा टनेल बाकी आहे. इकडे आलो आणि इथे जबरदस्त हा बघा, हा व्हाईट फिश, वाव. आणि ही लाईट पूर्ण मॅच झालेली आहे. त्याच्यानंतर हा असावाला फिश आपण बघितला होता अगोदर तिकडे, पिराणा टाईप मी बोललेलो त्याला. त्यानंतर आता आपण इकडे येऊया. इकडे छोटे छोटे मासे आहेत, पण हे पण खूप ॲट्रॅक्टिव्ह आहेत आणि एकत्र अजून भारी वाटतात. चला, वाव. इथंच सर्वात जास्त गर्दी आहे आणि इथला सर्वात मोठा मासा माझ्या इथे डोक्यावर आहे. हा बघा, हा कधी कधी अशा पोझिशनला भेटतो. ह्याचं नाव जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण जबरदस्त मोठा आहे आणि एकदम स्मूथ आहे, एकटाच फिरतो आहे. चले हम अकेले. ह्या टँकमध्ये जबरदस्त मासे आहेत. हा टनेल जरी एकच असला ना, तर ह्याच्यामध्ये यांनी सेक्शन केले जेणेकरून जे मासे एकमेकाला खातात ना, सो ह्यांनी तसं सॅग्रिगेशन केलेलं आहे. काय अट्रॅक्टिव्ह वाटतो यार, जबरदस्त जबरदस्त. त्याच्यानंतर हा बघा, वाव, जबरदस्त मोठा आहे. हा माझा हात बघा,
आणि हा मासा बघा, हे बघा एवढा कितीतरी मोठा मासा आहे. त्याच्यानंतर मग हे क्लिनिंगचे मासे आहेत. हे बघा असे काचेला चिपकून असतात आणि असे क्लिनिंग असे करतात. हे मासे माझ्याकडे होता त्याच्यामुळे मला माहिती आहे. आणि हे डोक्यावर आहेत ना, हे कधी कधी डोक्यावर येतात त्याच्यामुळे बघायला पण भारी वाटतं. आता बघा हा वरती इकडे होता मागे आणि आता भारी वाटतं. त्याच्यानंतर हा एक, चला आता पुढे जाऊया. अरे बापरे वाव, हा बघा जबरदस्त कसला वाटतो यार, कडक. आणि आता आपण या फिश टनेल एक्सपोचा सर्वात मोठा मासा बघणार आहोत आणि जो की माझ्या पाठीमागे आहे आणि हा बघायला भेटणार आहे. आणि जबरदस्त मोठा मासा आहे, खाली येऊन थांबलेला आहे त्यामुळे असं समजून येत नाही. पण हा जर वरती आला ना तर जबरदस्त व्ह्यू होईल इकडचा. चलो, बोलून बोलून वरती केला आहे. हो 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 हो, जबरदस्त. मगाचपासून तो खालीच होता, आता कुठं वरती आलाय. वाव, काय व्ह्यू आहे, जबरदस्त. शेवटी उठवलाच मी त्याला, बिचारा झोपलेला मागापासून गप होता, मी उठवला त्याला. कसला फिरायला लागला बघा आता, जबरदस्त. एक फेरी मारून झाली, मला आता वाटते परत तिथंच जाणार आहे तो. खतरनाक. हो हो हो, जबरदस्त एकदम. कसला मोठा आहे बघा, माझा हात बघा एवढा आहे. आता हा आतमध्ये पण गेला आहे. हा बघा किती मोठा आहे, सुपर. त्याचं तोंड बघा कसलं मोठं आहे, जबरदस्त मोठं तोंड आहे. एक नंबर. आणि असे एका ठिकाणी असे जास्त मुवमेंट नाही करत, त्याच्यामुळे आहे ना असं भरलेलं पण वाटतंय आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. तर चला, अशा प्रकारे आपला हा फिश टनेल एक्सपो फिरून झाला आहे. आणि बाहेर आल्यावर आपल्याला अशी वेगवेगळी दुकानं पण बघायला भेटतात जिथे लहान पोरं वगैरे असतील ना, तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता इथे बघा. आणि इथे छोटी छोटी खेळण्यांची दुकानं आहेत. त्याच्यानंतर इथे एक थोडंसं एक्सपो टाईप आहे, म्हणजे सेल टाईप थोडेसे दुकान आहेत इकडे, हे सामान भेटतं. चला जाऊया इकडे. आणि त्याच्यानंतर इकडे 70% ऑफ बुक स्टॉल आहे, हे पण तुम्हाला बघायला भेटेल 100, 200, 300 रुपयाचे. त्याच्यानंतर जर तुम्हाला हा एक्सपो फिरून भूक लागली असेल तर इथं खाण्याचीसुद्धा सोय आहे. सो छोट्या छोट्या गोष्टींचं इथं चांगला लक्ष दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग हा एक्सपो फिरता फिरता इकडे लेडीजचे खूप सामान वगैरे आहे जे आपलं मला बघायला भेटेल. जर तुम्ही या एक्सपोला एक्सप्लोर करायला येत असाल तर नक्की टाईम काढून या, कारण इथे फक्त फिश टनेल नाही तर फिश टनेल संपल्यानंतर अशा प्रकारचे अनेक दुकान आहेत जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता, खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला टायमिंग इम्पॉर्टंट आहे. हे बघा, हे आपण लहानपणी खूप बघितलं असेल, पाण्यात टाकल्यावर मोठे होतात पाणी घेऊन. इसको क्या बोलते हैं? फॉर्बिस. आपका नाम? आर्यन. तर आर्यन मित्र आहे इकडे. याच्यानंतर छोटे छोटे खेळण्यांची दुकानं वगैरे आहेत. तर तुम्ही लहान पोरांसोबत असाल तर नक्की तुम्हाला एक शॉपिंगचा एक थोडासा लहान पोरं पण खुश होतील. आणि त्याच्यानंतर हे अनेक रोल वगैरे आहेत डिफरंट. आता चला, हा एक राऊंड झाला आहे फिरून. आता पुढं आल्याच्यानंतर इकडे शूटिंग आहे आणि त्याच्यानंतर इथं आर्चरी आहे. चला चला, आता अशा प्रकारचे खूप छोटे छोटे गेम आहेत जे आता इथं आपल्याला बघायला भेटतात. तर आता तिकडून आपण आलोत आणि पुन्हा एकदा अजून एक लाईन आहे, म्हणजे पूर्ण जत्राच आहे इकडे, फुल जत्रेचा फील आहे. बस गर्दी थोडी कमी आहे जत्रेपेक्षा. कदाचित सॅटर्डे आणि संडे खूप जास्त गर्दी असेल. आता तर मंगळवार आहे त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नसावी, पण खूप छान प्रकारे हे सर्व मॅनेज केलं आहे. आणि त्याच्यानंतर आता पुढे आल्याच्यानंतर आपल्याला पाणी बघायला भेटतात. हे बघा, वाव, हे बघून मला टकीशीच कॅसलची आठवण आली. त्याच्यामध्ये असे गेमचे आणि हे असे जे आपले स्ट्रक्चर दिसतात ना, असे बघायला भेटायचे. अरे यार, जबरदस्त मोठा आहे यार हे. कितना टिकट है इसका? 80 रुपये तिकीट है और इसका सोई में 80 रुपये तिकीट. ह्याचे 80 रुपये तिकीट आहे. त्याच्यानंतर ट्रेन आहे त्याचं पण 80 रुपये तिकीट आहे. जो आपला आकाशपाळणा आहे ना त्याचं 100 रुपये तिकीट आहे. म्हणजे थोडंफार 80-100च्या ह्याच्यामध्ये व्हॅरी करते तिकीट्स. जर आईस बोला तुम्हाला खायचं असेल ना तर 60 रुपये आहे. और वो वाला 50 का, ठीक है. और वो ट्विस्ट 100 रुपये ट्विस्ट. और इनका क्या रेट है रे? इनका भी 100 रुपये है. 100 रुपये. ये छोटे बच्चों का 60-70 रुपये आहे ना. तर इकडे छोट्या मुलांचे जे ॲक्टिव्हिटी आहेत ना त्याचं 50-60 रुपये असा रेट आहे. अशा प्रकारे हा फिश टनेल एक्सपो संपूर्ण फिरून झाला आहे आणि माझा हा एक्सपिरियन्स ह्या टनेलचा
जबरदस्त आहे आणि हा एक्सपो संपूर्ण ऑर्गनाईज आहे. त्या कारणाने तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे शॉप बघायला भेटतात. पहिला तुम्ही फिश टनेलमध्ये जाता, फिश टनेल संपल्याच्या नंतर वेगवेगळे शॉप भेटतात शॉपिंगचे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे येता, पुढे आल्याच्यानंतर शॉपिंग आणि खायची दुकान आहेत. त्याच्यानंतर मग शेवटी पाळणी आहेत जिथे तुम्ही एन्जॉय करू शकता. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. इथे जर तुम्ही येत असाल ना तर नक्कीच टाईम काढून या आणि खिसा भरून या, कारण इथे तुमचे पैसेसुद्धा खूप खर्च होणार आहेत. कारण एवढ्या ॲक्टिव्हिटी आहेत ना की तुम्हाला तुमचं मन थांबणार नाही की हे करू की ते करू आणि सर्व करावंसं वाटेल. आता माझ्याकडे टाईम कमी आहे, त्या कारणाने मी ॲक्टिव्हिटी केला आणि एकटाच आलो आहे. त्याच्या कारणाने एकट्याला मजा करायला मजा येत नाही. आता मी एक्झिट पॉईंटला आलो आहे आणि आपल्याला इथे ज्यांचं हे फिश टनेल ज्यांनी ओपन केलं आहे ते विजय सर भेटलेले आहेत आणि ह्यांचं हे कार्ड आहे की जर तुम्हाला काही क्वायरी असेल तर ह्या कार्डवर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. और अभी कहाँ पे खुलने वाला है ये? इसके बाद नेक्स्ट तो अभी तो ये 28 तक है, मेरे को एंट्री में बताया. तो अभी इसके आगे महाराष्ट्र में प्लान है, मतलब मुंबई में. तर ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशा प्रकारचाच एक्सपो तुमच्या एरियामध्ये पण मुंबईमध्ये आणखी नवीन ठिकाणी ओपन होणार आहे. तर नक्की तुम्ही याला व्हिजिट करा. तर चला, अशा प्रकारे हा संपूर्ण फिश टनेल एक्सपो आणि इथं असलेल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी बघून झाल्यात आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे रेट, त्याच्यानंतर फिश टनेलची एंट्री तिकीट, अशी संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आहे. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.